नमस्कार, आरती किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज संध्याकाळी साधी सिंपल खिचडी बनवणार आहे. यासाठी इथं मी तांदूळ आणि मूग डाळ घेतलेले आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेले. आता याच्यामध्ये पाणी टाकून धुवून घ्यायचे. आता इथं बटाटा टोमॅटो घेतलेला आहे, एक कांदा घेतलेला आहे. तर बटाटे सोलून घ्यायचे, वरचं साल काढून, आणि याच्या फोडी बनवून घ्यायच्या. आणि कांद्याचं बी वरचं आणि खालचं देठ काढून घ्यायचे, त्यामुळं कांदा लवकर कट करायला सोपा जातो. आता इथे मी अर्धा टोमॅटो घेतलेला आहे, तर एकदम बारीक कट करून घ्यायचं आहे. आता बटाट्याच्या फोडी बनवून घ्यायच्या. आता इथे या बटाट्याच्या मध्यम आकाराच्या फोडी बनवून घ्यायच्या, जास्त बारीक पण बनवायच्या नाही. आता कांदा उभा कट करून घेणार आहे मी. खिचडीमध्ये कांदा उभा एकदम छान चवदार लागतो. आता इथं तेल टाकून घ्यायचे. तेल 1-1.5 पळी टाकून घेतलेलं आहे मी याच्यामध्ये. तेल गरम झाले, आता मोहरी टाकायची. आता दालचिनी, 2 लवंगा आणि 2 मिरे टाकलेत. फोडणीमध्ये टाकायचे, त्यामुळं सुगंध छान येतो खिचडीला. आणि याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे, लसूण पेस्ट टाकायची. छान असं तळून घ्यायचे. आता कांदा तळत आलेला आहे आणि लसूण पण तळत आलं आहे. याच्यात लगेच टोमॅटो टाकून घ्यायचे. धने जिरे पावडर टाकायचे. हळद टाकायची अर्धा चमचा. आता तेलामध्ये छान असं परतून घ्यायचे. आता घरगुती काळा तिखट टाकलेला आहे याच्यामध्ये अर्धा चमचा. चवीनुसार मीठ टाकायचे. आता याच्यामध्ये बटाट्याच्या फोडी बनवलेल्या आहेत ते टाकून घ्यायच्या. आता इथं मी थोडंसं बेडगी मिरची पावडर टाकले आणि आता धुतलेले तांदूळ याच्यामध्ये टाकून घ्यायचे. मी सुरुवातीला असे तांदूळ धुत असते, त्यामुळे एकदम छान मऊ असा भात होतो. त्यामुळे सुरुवातीलाच तांदूळ धुवून घ्यायचे. आता इथं 1.5 गिलास पाणी टाकलेलं आहे. आता ही खिचडी 4 जणांसाठी बनवत आहे. आता मध्यम गॅसवर 2 शिट्ट्या करून घ्यायच्या, लवकर शिजते. आता इथं खिचडी शिजून तयार झालेली आहे, बघू शकता. आता ही खिचडी असे चमच्याने मिक्स करून घ्यायची, कारण मसाला एका कढीला जाऊन बसतो शिजत असताना. त्यामुळं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.